नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका म्हणजे PVC राशन कार्ड उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भातील जी.आर. 11 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे आज रोजी काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय काढण्यात आलेलं आहे याच्या संदर्भात जर पाहिलं त्याच्यामध्येच तर 12 ऑगस्ट 2025 रोजी एक बैठक झालेली होती मंत्रिमंडळाची आणि त्यांच्यामध्ये जे काही शिधापत्रिका धारक असतील म्हणजे राशन कार्ड धारकांना नवीन QR कोडचं स्मार्ट कार्ड हे उपलब्ध करून देण्याचं त्याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्याच अनुषंगानं पाहिलं तर 21 नोव्हेंबर 2025च्या बैठकीमध्ये स्मार्ट कार्डासाठीचं करण्यासाठीचा जे काही प्रस्ताव असेल ते सादर करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगानं ABAY किंवा PHH व APL म्हणजे जे काही शेतकरी असतील त्या सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट कार्ड हे दिले जाणार हे शासनाच्या विचाराधीन होतं आणि त्याच अनुषंगानं आज दिनांक जर पाहिलं तर 11 फेब्रुवारी 2026 रोजी या संपूर्ण योजनेकरिता 48 कोटी रुपयेची जी काही प्रशासकीय खर्चाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आता हे जे टेंडर आहे ते MahaEtender.com या पोर्टलवर पारदर्शक निविदा पद्धतीने करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यांचं टेंडरवर सिलेक्ट होईल त्यांच्या अंतर्गत त्यांच्याकडे हे संपूर्ण काम दिलं जाणार आहे आणि त्यानंतर सर्व जे काही राशन कार्ड धारक असतील त्यांना स्मार्ट कार्ड हे दिले जाणार आहेत. देण्याचे कारण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही राशन कार्ड आहेत ते एकदम जुने होऊन जाणे किंवा जुने झाल्या कारणानं ते फाटून जाणे अशा पद्धतीचे नवीन राशन कार्ड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. जुने कार्ड भरपूर झालेले आहेत त्याच्यामुळंच खराब होण्याचं प्रमाण हे जास्त होत आहे. त्याच्यामुळं आता स्मार्ट कार्ड QR कोड सहित हे दिलं जाणार आहेत अशा पद्धतीचा हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.